षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरता सज्ज झालेला आहे धर्मेश. चला रितेश थोडंसं फास्ट जा, कारण की अजून एक मॅच बाकी आहे आणि मग ती काळोखामध्ये झाली तर मग त्याला अर्थ राहणार नाही फायनलची मॅच. तेव्हा थोडंसं घाई आपल्याला करावी लागेल. 40+ गटातून मात्र पुढे आलेला संघ आपण पाहताय आई एकविरा स्पोर्ट्स नायगाव पागदरे बॉईज 11 असा हा संघ आपण पाहताय. विशाल कोहली आणि एंटायर टीम, शैलेंद्र यांना देखील आपण पाहताय. कालच्या दिवसात जे प्रदर्शन राहिलंय, सुयोग वैती यांना देखील आपण पाहताय. काय जबरदस्त अफलातून क्रिकेट या सर्वांनी खेळलंय. जय विश्वकर्मा यांना देखील आपण पाहतोय बिहाइंड द स्टंप. पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर धर्मेश. पहिलाच बॉल अगदी चांगला फटका. यावेळेला सुयोग वैती फ्रेम मध्ये येत आहेत. पहिल्या बॉल वरती इथे लागलाय बिग ब्लो, पहिला धक्का. रितेश गॉन बॅक टू दी पवेलियन. नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या दिशेने दाखल व्हायचा आहे. पटापट लगेच जायचं आहे. स्वप्नील पाटील यांना देखील आपण इन ऍक्शन मध्ये खेळतोय. UAE या संघामधनं आपण पाहिलं वर्ल्ड कप मध्ये त्यांना खेळताना पाहिलंय, तेही आपल्याला या मॅच मध्ये खेळताना दिसत आहेत. म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं प्रतिभेची कमतरता नाहीये. पालघरमध्ये आपण पाहिलं तर सुरुवातीच्या काळामध्ये राजेश सुतार सरांना आपण पाहिलंय. मुंबई रणजी संघामध्ये त्यांनी मात्र सचिन तेंडुलकर सरांसमवेत मात्र चांगलं क्रिकेट खेळलं. त्यानंतर आपण पाहताय तर शार्दुल ठाकूर भारताचं प्रतिनिधित्व केलं. त्यानंतर साईराज पाटील यांना पाहिलं, मागील MPL अक्षरशः त्यांना गाजवला. हार्दिक तामोरे यांना देखील आपण पाहतोय. अतिशय चांगला बॉल रॉस्टन डायस वसे विभागातनं आपण त्याला पाहिलंय. म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर भरपूर असे खेळाडू आहेत की ज्यांनी पालघर जिल्ह्याचं नाव हे उंच केलंय. 2 चेंडू आतापर्यंत या षटकातील झाल्यात. कुठलीही धाव फलकावरती लागली गेलेली नाहीये. षटकातील तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवरती धर्मेश. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने तिसरा बॉल प्रणयसाठी. इथे मात्र स्विच हिटचा फटका पाहायला मिळतोय. फिल्डर तिथे जात आहे चेंडूला अडवण्यासाठी. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. चौकार, 4 धावा. स्विच हिट पाहायला मिळाला. सादिक यावेळेला मात्र पाहायला मिळाले. चेस त्यांनी केलं परंतु चेंडू काही त्यांच्या हाती आला नाही. चौकार तिथे पाहायला मिळाला. धाव संख्या आपण पाहताय, धाव संख्या झालेली आहे फलकावर 4. षटकातील पुढचा बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. आखूड टप्प्याचा बॉल आहे. कालच्या दिवसात जर आपण पाहिलं तर धर्मेश यांची कामगिरी अगदी उल्लेखनीय राहिली. कालच्या दिवसात जबरदस्त मेडन ओव्हर धर्मेश पटेल यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि तेच धर्मेश आपण पाहताय. 2 षटकं त्यांनी कालच्या दिवसात हाताळली. त्यामध्ये 3 धावा त्यांनी दिल्या होत्या. 1 विकेट त्यांनी कालच्या दिवसात प्राप्त केली. एकदा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांच्या नावे राहिला आहे. आणि आजच्या दिवसामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 चेंडू त्यांनी हाताळलेत. 1 चौकार आलाय. 1 विकेट त्यांनी प्राप्त केली आहे. षटकातील 5वा बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप ऑल टिपेड शॉट. चौकार, 4 धावा. स्वीप क्लीन रिव्हर्स स्वीप पाहायला मिळाला. चौकार तिथे आलेला आहे. धाव संख्या जर आपण पाहिलीत तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 8. षटकातील शेवटचा बॉल हाताळण्याकरता सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवरती धर्मेश पटेल. 40+ क्रिकेट गाजवत असताना धर्मेश यांना आपण पाहताय. षटकातील शेवटचा बॉल. अतिशय वेगवान हा मारा. इथे मात्र आपण पाहतोय ही झाली मिस्टेक. लॉंग स्टॉपच्या दिशेला चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय चौकार आणि चौकाराने झालेली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहतोय 3-11 मंगलमूर्ती विराथन या संघाची धाव संख्या आपण पाहताय झालेली आहे 12. चला नवीन गोलंदाजाला लगेच आणायचंय. गोलंदाजी मार्कवरती 5:15 वाजत आलेत. अंतिम सामना देखील आपल्याला संपन्न करायचा आहे. प्रत्येक संघांचं मात्र सहकार्य खूप चांगल्या पद्धतीने राहिलं. जी दिलेली वेळ आहे त्या दिलेल्या वेळेमध्ये सर्व संघ इथे उपस्थित आले.
खेळीमेळीच्या वातावरणातलं हे क्रिकेट अनुभवायला मिळालं आणि खास करून पंचांचा निर्णय जो असतो तो अंतिम असतो आणि तो अंतिम निर्णय मानून प्रत्येक खेळाडूने कुठलाही आक्षेप न घेता खेळाडू वृत्ती दाखवली. त्यात पंचांचं देखील मी कौतुक करेन. नितेशजी कदम आहेत, त्यानंतर साजिदजी लाला हे देखील होते, त्याचबरोबर महेंद्रजी भोईर यांची देखील चांगली उत्कृष्ट पंचगिरी या स्पर्धेला पाहायला मिळाली. गॅटिंग मानकर यावेळेला आपण पाहत आहे बॉलिंग मार्क वरती आलेले आहेत. पहिला बॉल अगदी चांगल्या पद्धतीने गॅटिंगने हाताळलाय. क्रिकेटचा दांडगा अनुभव गॅटिंग मानकरच्या गाठीशी आहे. षटकातील दुसरा बॉल इथे मात्र अगदी चांगला लाफ फटका पाहायला मिळतोय. सुयोग वैती यांच्या डोक्यावरनं लॉंग ऑफला षटकार. अतिशय चांगला फटका इथे पाहायला मिळालाय. षटकाराच्या माध्यमातून आपण पाहत आहे धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 18 धावा, 18 रन्स ऑन द बोर्ड. फुलर लेनचा मारा त्याला मात्र पिक केलं आणि खेळून काढलं लॉंग ऑफला षटकाराकरिता. षटकातील तिसरा बॉल याही वेळेला मात्र सेम रिझल्ट येण्याची दाट शक्यता आणि येस इट इज व्हॉट अ शॉट, फ्लिक ऑन द रिस्ट. षटकार 6. काय जबरदस्त रौद्र रूप इथे पाहायला मिळत आहे. लागोपाठ 2 बॉलवरती 2 उत्तुंग फटके. ही ताकद शैलेशची पाहायला मिळते. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल रेंज मध्ये चेंडू आले आणि त्या दोन्ही चेंडूंना मात्र आपल्या विस्फोटक अंदाजामध्ये एक्सप्लोजन इथे पाहायला मिळालं. अर्थातच शैलेशचं. षटकातील चौथा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आता मात्र फलंदाजाला विचार करण्यास भाग पाडलाय शैलेशने. इथे मात्र पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. शैलेंद्र तिथे आहे डीप मध्ये स्क्वेअर लेगला. एक धाव तर घेतल्या, दुसऱ्याचा देखील प्रयत्न आणि यावेळेला मात्र आपण पाहताय 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्याचा प्रयत्न देखील तिथे होतोय आणि पाहता पाहता ही तिसरी धाव देखील यावेळेला मात्र कंप्लीट केली जाते. या 3 धावांच्या मदतीने आपण पाहतोय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 27-27. इथे मात्र प्रणयने जी आहे ती रिस्क उचलली की आपल्याला धाव घ्यायची आहे आणि मग ती धाव घेतली, तिसरी धाव कंप्लीट केली. धाव संख्या आता फलकावरती 27 झाली आहे. षटकातील 5वा बॉल इथे मात्र पॅडल स्वीप पाहायला मिळतोय. व्हॉट अ शॉट, दर्जेदार कडक षटकार. काय जबरदस्त चेंडूवरती नजर ठेवली. हँड आय कोऑर्डिनेशन आपण पाहिलं उत्तम प्रकारचं बाळगलं आणि चेंडूला पाठवलं स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. काय सुंदर फटका. ही प्रतिभा आहे सफाळ विभागातली. धाव संख्या आपण पाहतोय 33 झाली आहे. अजून या षटकातील जर आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू बाकी आहे. शेवटच्या चेंडूवरती किती धावा जमवल्या जातील. अगदी तोडफोड बॅटिंग केली गॅटिंग मानकरच्या या षटकामध्ये. पहिला बॉल डॉट, त्यानंतर लागोपाठ 2 षटकार आले. इथे मात्र पुन्हा एकदा आखूड टप्प्याचं बॉल गती परिवर्तन केलं. हळवारपणे या चेंडूला खेळलं. एक धाव तर घेतली, दुसऱ्याचा प्रयत्न प्रणय करतोय आणि या वेळेला मात्र उशिराने फेकी. 2 धावा कंप्लीट आणि इथे या 2 धावांनी आपण पाहिलं तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ झालेला आहे आणि या 2 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 35. 36चं लक्ष समोर आहे. आता या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ते आता पाहावं लागेल आणि 17ला सुरुवात होईल. या आपण ऐकूया प्रमोदजी शेडगे सरांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. मंथन गरत यांचा आवाज आपण ऐकतायत. चला MS11 झाई टीमचे कॅप्टन आपण येऊन राहायचंय. आक्रमकता सिद्ध केली. 36 धावांचं लक्ष्य. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये गॅटिंग मानकर नो डाऊट अबाउट इट एक चांगला ऑलराऊंडर आहे. परंतु आज या कागदोपत्री स्ट्रॉंग राहिला. मैदानाच्या आतमध्ये धावा खर्च झाल्या. हरकत नाही, नाण्याची एक बाजू आपण पडताळले. चला 2 बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हा. त्रिश 11 विनोद पाटील पुरस्कृत मंगलमूर्ती विराथन टीमने जबरदस्त आक्रमकता दाखवली. बऱ्याच 3 ते 4 सामन्यांमध्ये प्रणय पाटील ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर फ्लॉप शो ठरला होता. विथ द बॉलने त्याची खूप चांगली किमया त्याने साध्य केली. परंतु आता त्याने मनामध्ये एक पक्का विचार केला असेल की नाही, मी परफेक्ट ऑलराऊंडर आहे, मला आता काहीतरी करायचं आहे. क्रमवारी बदलली आणि 3ऱ्या क्रमांकावर येत असताना 20 वर त्याने एक
तुफानी बॅटिंग करत असताना गॅटिंग मानकर जो गोलंदाज आपण पाहिला दुसरं षटक हाताळण्यासाठी आला, ज्या खेळाडूच्या नावावर एक मॅन ऑफ द सिरीज बाईक ही सुद्धा आहे, तो खेळाडू आपण पाहतायत. त्या खेळाडूला मात्र धावा खर्च होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 23 धावा. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. विजयासाठी टार्गेट सेट केलं गेलंय 36 धावांचं. आदरणीय सन्माननीय मोबिन शेख साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करीन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष सुस्वागतम. सुयोग वैती आणि वैभव साने अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये. सुयोग कालच्या दिवसामध्ये आक्रमकता दाखवली होती. 30च्या वरती 2 वेळा प्लस त्यांनी धावा केल्या. आणि जेव्हा त्याला प्रश्न विचारला, सुयोग भाऊ तू प्रॅक्टिस करतो? हो बोलतो. आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं की प्रॅक्टिस शिवाय गेम नाहीये. या बॉल ऑन साईडला फटका छान आहे. पायावरचा बॉल अगदी खूप सुंदर पद्धतीने एक्झिक्यूट केलाय. फिल्डर त्या ठिकाणी फार वेगाने यश किनी येत आहेत. 1 रन मेल. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. बिनबाद 1 ऑफ द मार्क. सुयोग वैतीच्या बॅटमधून वैभव साने ज्या खेळाडूने खूप काही मात्र लेदर बॉल क्रिकेटचा क्लास दाखवलाय. रबर बॉल असो, लेदर बॉल क्रिकेट असो, टेनिस बॉल क्रिकेट, MRIच्या बॉलवर सुद्धा खूप चांगले क्रिकेट खेळले, तो वैभव साने मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तर एका साईडला प्रणय पाटील भल्या भल्या फलंदाजांची दांडी गुल करणारा गोलंदाज. यावेळेला डान्सिंग नाव द ट्रॅक जरूर खेळला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत आणि इथून सुमित कारभारी. मात्र ह्या वेळेला आपण पाहताय 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. हा झेल कदाचित थोडासा अडचणीत आणेल, परंतु इथून चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल का याकडे लक्ष असेल. दरम्यान आपण पाहिलं तर यावेळेला सॅक्रिफाईस विकेट करत असताना आपण पाहतायत संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. स्थिर राहिले 3 बॉलच्या समाप्तीनंतर. एकंदरीत 3 या धावसंख्येवर 3 बॉलचा खेळ झालाय. 36 धावांचं लक्ष. जय विश्वकर्मा बॅटर मैदानाच्या आतमध्ये. गावदेवी धानीव या टीम मधून एक हुकमी एक्का म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. विश्वनाथ जाधवच्या जोडीने बऱ्याच वेळेला एक गव एक फॉर्मॅटमध्ये ओपनिंग बॅटर म्हणून ओपनिंग जोडी ही फेम होत असताना जय विश्वकर्मा असा एक खेळाडू आहे की ज्याला मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज हे जेव्हा जेव्हा मात्र ट्रॉफीज मिळाल्या त्याने घरापर्यंत पोहोचवल्या नाही. ज्या पद्धतीने आपण पाहतायत एखादा बिग फॅन त्याचा असेल आणि जर एखाद्याला ती ट्रॉफी आवडली तर जय विश्वकर्मा त्याला सुपूर्त करायचा. हे मात्र बऱ्याच वेळेला पाहिलंय. तो जय विश्वकर्मा. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 4 वर जाऊन पोहोचली गेले. इथून जर आपण पाहिलं तर सरळ चेंडू निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. काय प्रभावित केलंय आजच्या दिवसामध्ये प्रणय पाटीलने. ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग बॉलिंगच्या जोरावर अतिशय चांगलं प्रभावित केले गेले. इम्प्रोव्हायझेशन दाखवलंय. त्याच्या समवेत रितेश किनी, नयन किनीने आज बॅटिंग आणि फिल्डिंगचा जबरदस्त अप्रतिम जलवा दाखवला. शैलेश निवल असेल, सुमित कारभारी. यावेळेला चीफ शॉट खेळला गेलाय नयन किनी ज्याचा मी उल्लेख केला फिल्डिंगच्या बाबतीमध्ये. आज नयन किनी आणि शैलेश निवलने जे फिल्डिंग केले, रितेश किनीचा तो थ्रो अप्रतिम अजून सुद्धा डोळ्यासमोर तरंगताना पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट फिल्डिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर फक्त आणि फक्त 4. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 4 धावा देत 2 विकेट्स मिळवल्या आणि या सामन्यावर आता पकड निर्माण केली गेले. चला MS 11 झाई टीमचे कॅप्टन प्रशांत आपण येऊन राहायचंय लवकरात लवकर. प्रशांत की संतोष दवणे की धनंजय नाईक. मात्र वेगवेगळे कॅप्टन आपल्याला वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये सुद्धा कधी कधी पाहायला मिळतात. आज धनंजय नाईक
नेहमीच एक चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो आणि त्यांचेच पॅकर्स MS मोतीलाल शाह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये त्यांना इन्व्हिटेशन येतं की आमच्या स्पर्धेला भेट द्या. सातपाटीवरून ते इथे आले. शुभमजी पाध्ये यांना सुद्धा मात्र इन्व्हिटेशन होतं. आमदार जिल्हा प्रमुख चषक 2025च्या माध्यमातून अवधूत कामत आणि हिलेश भाऊ चौधरी लिंबू भाऊ यांच्या माध्यमातून, परंतु त्यांची स्पर्धा असल्यामुळे त्यांनी काही भेट देता आली नाही. यावेळेला ऑन साईडला फटका छान आहे. शॉट ऑफ प्लेन बॉल सरळ चेंडूला मात्र हुक केलंय. 6 धावा. बॅटर मैदानाच्या आतमध्ये सादिक अन्सारी, मॅन फ्रॉम वसई गाव, वसई कोळीवाडा या चॅम्पियन्स वसई टीम मधून खेळताना आई वालवादेवी चषक वालीवचं मैदान राहुल भाऊ आत्माराम घरत यांची स्पर्धा 9 बॉल 9 षटकार लगातार ज्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये मारलेत तोच नॉन स्ट्राईक एंडला. यावेळेला आपण पाहतायत टप्पा अचूक पद्धतीने सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग रितेश किनी, काय गोलंदाजी केले. अचूक टप्पा, भेदक मारा. 3 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 10. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. 1 रन डेफिनेटली पळून पूर्ण केली जाते लेग बायच्या स्वरूपात. महेंद्र भोईर, खरोखरच पंचांचं कौतुक करावं लागेल. कंटिन्यूज मात्र आपण पाहू शकतायत स्टँड करतायत, उभे राहतायत, न कोणती सबब न कोणतं कारण. यावेळेला आपण पाहतोय सुमित कारभारी. आज किरण कारभारी यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. 311 मंगलमूर्ती विराथन या टीमला नेहमीच आपल्याला पाहायला मिळालंय. त्यांच्या सुद्धा शुभेच्छांचा वर्षाव, त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करूया. आणि विनोद पाटील यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य तर बनत असेल. आशिष भोईर, आशु भोईर यांच्या चेहऱ्यावर सुद्धा स्मित हास्य असेल. शेवटचा बॉल, फॉर्मॅलिटी फक्त बाकी. न्यू बॅटर प्रथमेश वैती पप्पू. कोचिवडे गाव म्हटलं तर खेळाडूंची खाण असलेलं गाव. त्यामध्ये सुयोग वैतीला आपण पाहिलं, प्रथमेश वैतीला पाहतायत, नवनीत वैतीला पाहतायत. या अगोदर चिन्या या नावाने ओळखला जाणारा नितीन कोळीला आपण पाहिलं. त्या अगोदर जम्बो जो आपण पाहिलात, एक फेम क्रिकेटर जोसेफ मनाचे म्हणून ज्याची ओळख. हे मात्र कोचिवडेचे जे प्लेयर आहेत त्यांनी अतिशय चांगलं क्रिकेट हाताळलंय. यस, व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 12 आहे. धावसंख्येवर 12. चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळतो आणि 311 मंगलमूर्ती विराथन टीम फायनल मध्ये प्रवेश करत असताना कॉंग्रॅच्युलेशन. चला, कॅप्टन, दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. अभिनंदन असेल तर यावेळेला कौतुक सुद्धा असेल. एकविरा स्पोर्ट्स वसई 11 या टीमचं मनपूर्वक त्यांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन असेल. चला, या टॉस करण्यासाठी दोन्ही टीमचे कॅप्टन रितेश किनी एका साईडला आपण पाहत आहेत. शुभमजी पाध्ये साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करूया कॉइन स्पिन. प्रणय पाटील या मॅचचे हिरो आहेत. 20 धावा, 2 विकेट आणि 4 धावा खर्च करत. तर या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवण्यासाठी या ठिकाणी प्रणय पाटीलला इन्व्हाइट करूया. संकेत किनी यांना सुद्धा आपण पाहतायत. कळमचे ब्रँड थोडेसे नाराज जरूर असतील, परंतु क्रिकेट आहे. चला, या लगेच आपण टॉस करूया. शुभमजी पाध्ये साहेब यांच्या शुभ हस्ते प्रशांत या ठिकाणी उपस्थित आहेत. चला, रितेश लगेच यायचंय आणि प्रणय यांना मॅन ऑफ द मॅच सन्मानित करणार आहोत. त्या अगोदर